अरे बापरे सर, ह्या टीमला काय बोलू नको, साक्षी मॅडम आहेत त्या टीम मध्ये. आयडी टर्मिनेट होऊ शकतो. बॅट्समन नेम, बॅट्समन रसिका आणि दत्तराज. दत्तराज. दत्तराज आणि रसिका स्ट्राइक वर आहेत. बॉलर साक्षी. साक्षी मॅडम तयार आहेत आता विकेट घेण्यासाठी. बसायची सोय केलेली आहे, सर्वांनी बसून घ्यावं. अमृत तुल्य टू बॉक्सचा चहा आहे आहे. पोहे, पोह्याचं कांदा पोहे आहेत आणि कांदा पोहे याचं आयोजन केलं आहे. पुढची मॅच स्टार्ट होत आहे आणि लक्ष या मॅच वर, कारण स्वतः आयोजकच या मॅच मध्ये आहेत. आणि वाईट टाकलेलं आहे आयोजकांनी. काही प्रॉब्लेम नाही, या अपयशी यशाची पहिली पायरी असते. पुढची पायरी, दुसऱ्या पायरी. उडवलेला चेंडू, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. सुंदर, पण कॅच सुटला. नेहमीचे खेळणारे प्लेयर दिसत आहेत. बॉलाचा अंदाज घेऊन मारलेला आहे आणि हा नो बॉल. विनंती आहे, आयडी गेला ह्याचा. आयडी ब्लॉक झालेला आहे. उद्या पाणी पाणी कृपया करून पाणी पाणी द्या प्लीज. भावांनो, बहिणींनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, कृपया करून प्रेमाने खेळायचं आहे. रागात आपण पाकिस्तान बरोबर खेळत नाही आहोत. ठीक आहे, इट्स ओके, इट्स ओके. आमचे प्लेयर स्ट्रॉंग आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मला असं दिसतंय तारदेव 11 यांचे पुढच्या वर्षी खेळण्याचे चान्सेस कमी झालेले आहेत. साक्षी मॅडमची विनंती आलेली आहे की पुढच्या वर्षी त्यांना चिलखत पाहिजे. आतापर्यंतच्या 3 ज्या सिरीज झालेल्या आहेत, आपल्या 3 लीग झाले, त्याच्यामध्ये 2दा मॅडमला लागलेला आहे. पुढच्या वर्षापासून मॅडमला चिलखत. बॉल एक. अमोल सरांची टीम कुठे? अमोल सर, तुमच्या टीमचं नाव काय सर? ड्रीम 11 ना. आणि हा कॅच आणि आउट. साक्षी मॅडमली बॉल लागल्यानंतर विकेट घेतलेला आहे. सुंदर. सर मला असं वाटतं या बॅट्समनने मुद्दामून दिली विकेट आहे ही. नाही ना, हा बदला घेतलेला आहे मॅडमनी. ओ, सो आयडी वाचलेला आहे भावा, काळजी करू नकोस. डोंट वरी, तुमचा आयडी सुरक्षित आहे, भिवू नकोस. साक्षी मॅडम तुझ्या पाठीशी आहेत. ओके, पुढचा चेंडू. ओ, आणि हा 6. छगडी. विशाल भावा, तुझा पण आयडी धोक्यात दिसतोय मला. अरे पण समोर बॉलिंग बघ कोण आहे. आणि हा कॅच होता पण सुटला. सुंदर घाई केली ओमकारने. ड्रीम 11 आणि स्पार्टन 11 पुढच्या संघांनी तयार राहायचं आहे. ओमकारची घाई संकटात नाही. आणि अडवलेला आहे सिद्धेशनी. माफ करा, गोल्डन 11 आणि स्पार्टन 11 दोन्ही संघांनी लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क करायचा आहे. शेवटचा चेंडू आणि हा शॉट. चांगला अंदाज घेऊन मारलेला हा शॉट. या रसिका मॅमचा IPL मध्ये कदाचित आहे, टीम आहे त्यांची, ते खेळतात. नेहमी खेळणारे प्लेयर आहेत ते. हो. आणि अशा प्रकारे ओव्हर, 1 ओव्हर 12. शेवटची पुकार. स्पार्टन 11 आणि गोल्डन 11 या दोन्ही संघांनी किरण सर किंवा विशाल सरांशी संपर्क करावा. कॅप्टनची नाव काय आहेत? सतीश पालसमकर आणि विकी कांबळे दोन्ही. विकी कांबळे सर 5 मिनिटात या लवकर इकडे. किरण यांनी सुंदर चेंडू लगावलेला आहे. पण
किरणच्या एक बॉलात 1 रन. आता रसिका बॉलाचा अंदाज घेत मारते, पण ह्यावेळी नाही. यावेळी बॉल खाल्लेला आहे आणि हा नो बॉल. तरी सुद्धा हेमंत सर, आपल्या TPLचं खरंच कौतुक केलं पाहिजे की महिलांना सुद्धा प्राधान्य दिलं गेलं आहे या ठिकाणी. नक्कीच नक्कीच. सुंदर सुंदर असा बॉल किरण. ओमकारला विनंती आहे. आणि हा चांगला लगावलेला आणि तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण राकेश सरांचं. राकेश सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या. पडून पडून फिल्डिंग करतायत. उद्या सुट्टी मिळणार नाही पण. आणि इकडे ओमकारला का हातात बॉल भेटत नाहीये. रात्रीचं जागरण झालेलं आहे ओमकारचं. अरे ओव्हर समाप्ती. 1 बॉल बाकी. आणि हा चांगली बॅटिंग रसिकाद्वारे. नेहमी खेळणारे प्लेयर. आणि आता त्यांना इशारा आलेला आहे आउट व्हायचंय. आणि इकडे राप्या, विकेट किपर राप्या. बाबूशोना बॉल टाकलेला आहे या ठिकाणी ओमकार सरांनी. विशालजी स्ट्राईकवर. आणि राकेश सर तेवढे चांगले फिल्डिंग दाखवतात तिकडे. त्यांच्या हातातून काय बॉल सुटत नाहीये. कोळंबी सारखी फिल्डिंग करणारे राकेश कोळंबे. नाही नाही, नॉट आउट नॉट आउट नॉट आउट. बॉल काउंट आहे. बॉल काउंट आहे. महिलांना प्राधान्य द्या रे. उगाच आपली लाल नका करू. सुंदर. आणि इकडे विकेट 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 लगावलेला आहे. पण हा विकेट नसून विकेटची ऍक्टिंग केली आहे या सुंदर अशा प्रकारे. उगीच ऍक्च्युली भावनामुळे हा विकेट भेटलेला आहे. भावनाने जी धावण्याची ऍक्टिंग केली त्याच्यामुळे हा विकेट भेटलेला आहे. हा जागा पण तिकडे छोटी आहे. भावना आतमध्ये सुचली नसती. बॅट्समन आशिष. रसिका शेवटच्या ओव्हर पर्यंत टिकलेली. रसिकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एकमेव महिला खेळाडू जी शेवटपर्यंत उभी आहे या ठिकाणी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर हेमंत सर टाळीसाठी काहीतरी जोरदार टाळ्या. सगळ्यांकडून जोरदार टाळ्या. आणि आता जो टाळ्या वाजवणार तो पुढच्या वर्षी आयुष्यभर टाळ्या वाजवणार. पंचांची वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सिद्धेश बॉलर टाकायला तयार. आणि हा आणि आउट. रसिका आउट. ऍक्टिंग केलेली आहे या ठिकाणी विकेट साठी पूर्णपणे. फुल ऍक्टिंग. वेल प्लेड. बॅट्समनचं नाव सुधीर. हा कोण आहे? अर्जुन. अर्जुन. माय गॉड. करण अर्जुन मधला अर्जुन आलेला आहे. आता किरण सरांकडून बॉल सुटला. राकेश सरांकडून आता बॉल सुटलेला आहे. आणि भावना चांगली ऍक्टिंग करते. भावनाची ऍक्टिंग खूप चांगली आहे. स्कोर झालेला आहे 22.
आणि हा तेवढाच सुंदर. चांगला बॉल सिद्धेश कडून. तिकडे आकाश पाहिजे होता. आकाश सर आमचे असेवाले बॉल खूप चांगले पकडतात, जाळीतले बॉल. आणि हा टोलवला आणि 4. चौकार चौकार चौकार. अशा प्रकारे ओव्हर समाप्त. ओव्हर आणि 4 ओव्हर संपल्यात. स्कोर झालेला आहे 28 टू विन, 28 जिंकण्यासाठी. आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, यूट्यूबची लिंक तुमच्या ग्रुप्सवर आलेली आहे, तर कृपया करून तुमच्या टीमला किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना ही लिंक पाठवावी. कारण की या यूट्यूब चॅनलच्या मालकाने आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षी ते 1 करोड रुपये देणगी देणार आहेत या मॅचसाठी. आणि टेन्शनमध्ये इकडे पुढच्या वर्षी भाव वाढवतील लगेच. देणगी आली तर डायरेक्ट भाव डबल. आणि जे आपले युट्यूब लाईव्ह करतायत आपले 3 भाऊ, त्या तिघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. ऍक्टिंग तरी करा. अशी अशी ऍक्टिंग करा. पुढचा सामना आहे ड्रीम्स 11 वर्सेस स्पार्टन 11. ड्रीम 11नी टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. कृपया त्यांच्या फिल्डर्सनी टॉप जवळच राहावं, कुठे जाऊ नये बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि या ठिकाणी टर्फ जवळ 5 लाख लोकांचा जमाव हा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी. फक्त काही लोक कॅमेऱ्याच्या मागे असल्यामुळे दिसत नाहीये तुम्हाला, पण 5 लाख लोकांचा जमाव या ठिकाणी आलेला आहे. चला आता सुरुवात. भावना बॅटिंग साठी उतरलेली आहे. बॉलरचं नाव मयुरी. ओमकार आणि भावना. ओमकार त्यांना भावनाला टिप देत आहेत, पण त्यांना भावना काही कळत नाहीये. आणि हा नो बॉल. नो बॉल टाकलेला आहे मयुरीने. स्टार्ट अवांतर धावांपासून. परत नो. पायाचा नो पडलेला आहे. 2 नो लगातार. आणि हा मधूनच प्लेयर धावत आला, पकडला अर्जुन. फिल्डर्सला विनंती आहे अंपायर तिकडे जरा ताकीद द्या. आवाज बाजूला, तुमच्या बाजूला जो फिल्डर आहे ना त्याला जरा ताकीद द्या शिव्यांबद्दल. आवाज निघाला नाही पण समजलं. कंट्रोल. कंट्रोल. मजनू. मंजू. मंजू नाही सर, मजनू. आणि हा नो बॉल. कृपया करून शिवीगाळ करू नये, सर्वांना आग्रह आहे. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. नो बॉल. आणि ओमकारने हा चान्स गमावला. दोन ना, 2च बॉल झालेत अजूनपर्यंत. स्कोर झालेला आहे विकेट घ्यायची आहे भाई. स्पोर्ट्समॅनशिप आहे. हा सांगतोय. नो बॉल. नो बॉलचा इशारा. भाई एक मिनिट भाई, 1 मिनिट. पहिलंच सांगतोय स्पोर्ट्समॅनशिप दाखवायची आपल्याला. कॅच येते, कॅच पकडायची. सांगतोय, फक्त सांगतोय. हा, कारण इकडे पण ते झाले, तिकडे पण झालेलं आहे, त्यामुळे सांगितलंय.
नो बॉल. 1 रन. आयोजकांकडून इशारा आलेला आहे, जर महिलांची कॅच मुद्दाहून सोडली किंवा त्यांना मुद्दाहून आउट केलं तर 5 लाखाचा दंड आहे. नो बॉल. नो बॉल. स्ट्रेट फॉरवर्ड 5 लाखाचा दंड. भावना धावतच नाहीये. भावना अजिबात धावत नाहीये. धावत नाहीये भावना. भावना धावत नाहीये कारण तिला ओमकारच्या भावना माहिती आहेत. 4 बॉल झालेले आहेत. 12 रन झालेले आहेत. परत नो बॉल आणि हा 6. छगडी लगावलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ओमकार सरांसाठी. आता 20 बॉल 9 रन पाहिजेत. 1-1 रन काढतायत तरी पण आरामात रन होत आहेत. घाई करायची काही आवश्यकता नाहीये. नो बॉल मध्ये रन मिळतच आहेत. हा पण नो बॉल आहे आणि 6 रन भेटलेले आहेत तुम्हाला. परत नो. पायाचा नो. मला वाटतं ह्याच ओव्हर मध्ये पूर्ण संपणार आहे आणि हा अजून एक 6. स्कोर झालेला आहे 26 झाले. 2 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. एकाच ओव्हर मध्ये संपणार आहे असं वाटतंय. लास्ट बॉल आहे. हा पोचली. एक रनची आवश्यकता. बॉलरचं नाव राज. दत्तराज काय. आणि हा आउट झालेला आहे. एका रन साठी आउट झाला. त्यांना पुढच्या राकेश सर कॅप्टन. कॅप्टन साठी आउट झाले सर. कॅप्टन साठी आउट झाले. या ठिकाणी सुंदर असं प्लॅनिंग. राकेश सर 6 मारणार आहेत आणि 1 रन धावून काढलेला आहे आणि झालेला 1 रन. आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे. जोरदार टाळ्या. राकेश सरांची टीम जिंकलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांसाठी. फायर 11 आणि भावनाच्या उत्स्फूर्त भावना बाहेर पडताना. आता पुढची टीम लगेच आतमध्ये यायचंय. ड्रीम सरांची टीम आणि ड्रीम 11 आणि स्पार्टन 11 टीम. ड्रीम 11 आणि स्पार्टन 11. अरे बाबांनो जावा ना आतमध्ये. किरण सर लगेच आतमध्ये घ्या लवकर. बॅट्समन गो बॅक. कल्पेश आणि